18 मई 2020 की हार्दिक शुभकामनाएं। Good morning, dear hobby lovers. I am Lion Jayant Khedkar, founder member of Chanda Vaibhav Nagpur and promoting hobby in and around Nagpur city. My best wishes on the eve of International Museum Day, which for the last many years we are celebrating at Raman Science Center, where we used to have 3 days collectors exhibition. This year, due to lockdown situation and social distancing, we are meeting you and showing you our collection through Facebook and YouTube. Welcome. I am philatelist, a stamp collector, and showing you the Antarctica expeditions with the autograph of the captain of the voyage. Here you can enjoy the special covers issued on Antarctica expedition. Here the special cover with the logo of each scientific expedition of Antarctica. I am happy to record that India Post has established a post office at Antarctica. Here you can see various expeditions of India government. Each cover has signature of the captain of the expedition. A rare collection opportunity for stamp lover at Nagpur in and around. As India is doing Antarctica expeditions, there are foreign countries also involved in this expedition. Here you can see special cover of Antarctica expedition. This is the logo when Government of India has issued a special settlement on Antarctica during 1993. Now I am going to show you a special, very special cover on India 89 World Philatelic Exhibition. You can see very clearly the envelope is having embossing of National Philatelic Museum, New Delhi. Here I am going to show you one more special cover on the special stamps issued by Government of India during philatelic exhibition at New Delhi. Thank you very much for enjoying philately. Thank you. मैं डॉक्टर शरद चंद्र गुप्ता, मैं छंद वैभव का सदस्य हूँ। मैंने आज सचिन तेंदुलकर के कार्ड और मैच बॉक्सेस का संग्रह प्रदर्शित करने का प्रयत्न किया। पीतल की मूर्तियाँ और बहुत सारे एंटिक्स का कलेक्शन मेरे पास है। मेरे घर में मेरा एक स्वतंत्र म्यूजियम
नमस्कार, मी सौ रंजना अतुल कळंबे. माझा छंद आहे शंख जमा करणे आणि तो मी आता तुमच्यासमोर प्रस्तुत करते आहे. हा लक्ष्मी शंख आपल्या पूजेत अग्रगण्य मानला जातो. हा गणेश शंख, याला मध्यवर्ती शंख पण म्हणतात. त्यानंतर हा माझा पहिला शंख 1999 कन्याकुमारीमधून आणलेला आहे. त्यानंतर या सर्वांमध्ये जो मोठा दिसतो हा किंग शेल, हा हरिद्वारमधून आणलेला आहे. हा सुद्धा हरिद्वारमधून आणला आहे. याचंच हे छोटं वर्जन आहे. हा मोठा झाला की असा दिसतो. त्यानंतर हा फ्रॉक शेल आहे, हा क्लॅम शेल आहे. हे अंदमानमधून आणलेले आहे. हा जो स्कॉर्पिओ सारखा दिसतो हा स्कॉर्पियन शेल, हा पुरीवरून आणलेला आहे. त्यानंतर हा मँगो शेल आहे, हा स्ट्रॉचेस आहे आणि हे गोव्यावरून आणलेले आहेत. तसेच हे जे मोठे मोठे तुम्हाला शिंपले दिसतात हे गंगासागरमधून आणलेले आहेत. त्याचप्रमाणे हे कोरल्स पण मी जमा केले आहेत. हे चिलिका लेकमधून आणलेले आहेत पुरीवरून. त्यानंतर हे कवडीप्रमाणे जे दिसतात हे कवडी शेल आहेत. हे नॉटप्रमाणे दिसतात हे नॉटिलस आहे. तसेच हे विविध आणखीन वेगळे वेगळे पण माझ्याकडे पुष्कळ प्रकारचे शंख जमा केलेले आहेत. हे जे दिसतात घर सजावटीसाठी आजकाल वस्तू बनवण्यात येतात शंखाच्या, त्या मी सुद्धा माझ्या टेबलला सजवण्यासाठी वापरण्यात आलेल्या आहेत. तसेच स्त्रियांचे अलंकारसुद्धा बनवले जातात. हे किचन्स, चाब्यांचे किचनसुद्धा शंखापासून बनवलेले आहे. त्यानंतर या सर्वांचं हे छोटं वर्जन हे आपल्यासमोर आहे. हे सगळे मिनिएचर हेच मोठं रूप घेऊन आपल्यासमोर हे दाखवण्यात आलेले आहेत आणि हे अतिशय मोठे झाल्यावर खूप सुंदर दिसतात, मला अतिशय आवडतात आणि हा माझा छंद तुमच्यासमोर प्रस्तुत करण्याची संधी मिळाल्यामुळे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. माझ्याकडे विदेशातील जवळजवळ 215 देशांची कागदी नोट, म्हणजे ज्याला म्हणतो की करन्सी जी आहे ती आहे. आणि जवळजवळ सर्वात लहान जी नोट आहे ते म्हणजे हाँगकाँग या देशाचं आहे. तर त्यांची जी करन्सी आहे 1 सेंटमध्ये आहे. आणि चीन, जापान, जर्मनी, सिंगापूर, थायलंड, मलेशिया, मंगोलिया, भारत, साऊथ सुडान, त्यानंतर आपल्याला ब्राझील आणि सगळे जी मुस्लिम कंट्रीज आहेत या मुस्लिम कंट्रीजचे सुद्धा करन्सी माझ्याकडे आहेत. जवळजवळ 1.5-2 वर्षांपासून मी विदेशातील सगळ्या चलनी नोटा जी आहेत त्याचा छंद जोपासण्याचं कार्य केलेलं आहे. आणि विविध त्याही देशांच्या 215 देशांच्या जशाप्रमाणे करन्सी आहेत त्याचप्रमाणे काही देशांच्या माझ्याकडे कॉईन्स आहेत. आणि ती जी काही नाणी आहेत ती नाणीसुद्धा सिंगापूर असेल, श्रीलंका आहे, थायलंड आहे, ब्राझील आहे, अमेरिका आहे, या देशांची सुद्धा माझ्याकडे आहेत. अशा पद्धतीने ह्याचं कलेक्शन आहे. यासोबत या कलेक्शनच्या सोबत एक साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा गेल्या 35 वर्षापासून माझं कार्य आहे. गेल्या अनेक क्षेत्रातले, हे साहित्य क्षेत्रातलं असेल, सामाजिक, सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये मला विविध संस्थांनी गौरविलेले आहे. विविध पुरस्कार मला मिळालेले आहे, राज्य शासनाच्या, केंद्र शासनाचं. आणि आत्ताच मला माझ्या एका ग्रंथाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषा व लेखनशैली या ग्रंथाला पहिले विश्व आंबेडकरी साहित्य संमेलन बँकॉक इथे आंतरराष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मला प्रदान करण्यात आला. अशा पद्धतीचा छंद जो आहे या छंद जोपासण्याचा कार्य केलेला आहे. आणि माझ्या या छंद जोपासण्याच्या कार्यामध्ये माझ्या कुटुंबियांचा फार मोठा सहभाग आहे. त्यामुळे मला एवढ्या जिद्दीने, उत्साहाने, या उत्कर्षाने मला हे काम करता येतं. आणि या कामातून मला खूप मोठा आनंद मिळतो, माझ्या कुटुंबाला सुद्धा आनंद मिळतो. आणि म्हणून मला असं वाटतं की जगामध्ये जवळजवळ 316 देश हे कार्यान्वित आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने त्याला मान्यता दिलेली आहे. इतर जे राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांना मान्यता नाही आहे, परंतु त्या देशांची सुद्धा एक करन्सी माझ्याकडे असावी असं मला वाटतं. तो निश्चय मी केलेला आहे. एवढ्या देशांची करन्सी एकत्र करून आपल्या प्रदेशाच्या रूपाने लोकांच्या समोर त्याचं असलेलं जतन आणि संवर्धन करण्याचं कार्य आपण करूया. मी अनेक संस्थांचा पदाधिकारी आहे. विशेषतः या ठिकाणी उल्लेख पुन्हा करावा असं वाटतं, छंद सम्राटसारखी आमची संस्था, या संस्थेने अनेक लोकांना पुढे आणण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे. आणि मेरा नाम रूपकिशोर कनौजिया है। मैं छंद विभाग का विगत 15 वर्षों से सदस्य हूँ। मुझे अनेक चीज़ें जमा करने का शौक़ है। पोस्ट स्टैम्प पेपर, स्टैम्प टिकट्स, उसके बाद फ्लाइट कवर,
इसके अलावा मैं राज्यपाल से गोल्ड मेडल से सम्मानित हूँ। मेरा इंडिया बुक रिकॉर्ड में मेरा नाम है। मेरे पास 326 सर्टिफिकेट है और मैं विशेष फूड स्टाम्प पेपर डिस्प्ले कर रहा हूँ। नमस्कार मंडळी, मी अनिता सुधाकर सार्डे, स्नेहनगरला राहते, प्लॉट नंबर 22। मला हा जो छंद आहे हे लहानपणापासून आहे, पण गेली 15 वर्ष रमण सायन्स सेंटरने आम्हाला मोठं प्रोत्साहन दिलं छंद वैभवच्या थ्रू। आणि आता सचिन तेंडुलकरचे पण 1000 कात्रण आहेत माझ्याकडे, तर ते तुम्हाला मी दाखवू इच्छिते। फर्स्ट डे कवर आहे आणि हे नागपूरला जेव्हा प्रदर्शन झाली होती तेव्हाचं तिकीट आहे हे सचिन तेंडुलकरचं पोस्टाचं। त्यानंतर पंतप्रधान त्यांच्यासोबत भेटलेले आहेत सचिन तेंडुलकर। सचिन मोठे मोठ्याचं दिसतो सचिन। सॉरी। मेरा नाम पूजा नरेश कारबंडे है। 2011 में स्पोर्ट कैटेगरी में वुमेन अवार्ड मिला है। मेरे पास आर्मी के फर्स्ट डे कवर है। नमस्कार, मेरा नाम कीर्ति मधु प्रसाद दुबे। मैं धनवटे नेशनल कॉलेज BCom 6 सेम में पढ़ रही हूँ। मुझे एंटिक करेंसी और नोट जमा करने का शौक़ है और यूनिक चीज़ें भी जमा करने का शौक़ है। अभी मेरे पास फ़िलहाल लंदन ओलंपिक 2012 के कॉइन हैं और रियो ओलंपिक 2016 के भी कॉइन हैं और फुटबॉल बैचेस भी हैं। मुझे 2016 में सिल्वर मेडल से डाक टिकट प्रदर्शन में सम्मानित किया गया है और 2018 में मुझे खेल रत्न पुरस्कार से सम्मानित किया गया है। नमस्कार मंडळी, मी सुधाकर सार्डे, IBMमध्ये रिटायर झालो आणि आज 81 वर्षाचा आहे। छंद वैभव ही संस्था जेव्हापासून आम्ही जॉईन केली तेव्हापासून आम्हाला या सगळ्या गोष्टीचं वेळ लागलं आणि तेव्हापासून मलाही या प्रकारचं वेळ लागलं। माझ्या बायकोपासून मी शिकलो ह्या सगळ्या गोष्टी आणि तिने मला सगळ्या गोष्टी कसं करायचं शिकवलं। त्यात मी आज तुम्हाला खास मी जमा केलेले व्याघ्र दर्शन म्हणून वाघांचे कातरण जमा केले तुम्हाला दाखवतो आहे। धन्यवाद। मी दिलीप गोविंदराव ढाके। माझा ऑटोग्राफ विथ फोटोग्राफचा संग्रह आहे। माझ्याकडे 3000
विशिष्ट व्यक्तींचा ऑटोग्राफ विथ फोटोग्राफचा संग्रह आहे. मी हा संग्रह 2014 पासून जोपासत आहे. या संग्रहात अभिनेता, गायक, शास्त्रज्ञ, लेखक, क्रिकेटपटू, खेळाडू, नेता अशा विविध क्षेत्रातील लोकांचा ऑटोग्राफ सोबत फोटोग्राफचा संग्रह मी जोपासला आहे. दरवर्षी माझा अनेक ठिकाणी प्रदर्शनी व सत्कार असतो. रमन विज्ञान केंद्र नागपूर येथे 18 मे रोजी इंटरनॅशनल म्युझियम डे या निमित्ताने प्रदर्शनी व भव्य सत्कार असतो. यावर्षी कोविड-19 च्या आजाराच्या लॉकडाऊनमुळे आम्ही घरूनच व्हिडिओ मार्फत प्रदर्शनी सादर करीत आहे आणि माझ्याकडे अशा प्रकारचे मी ऑटोग्राफ विथ फोटोग्राफ बुक संग्रह जोपासला आहे. नमस्कार, मी दीपक रघुनाथ संत शंकरनगर नागपूर इथे राहणार आहे. माझ्याकडे बऱ्याच गोष्टींचा छंद आहे. त्यातला पहिला म्हणजे 12 राशींचे 12 गणपती, A to Z साबणाचं कलेक्शन, वर्तमानपत्रातलं A to Zचं कलेक्शन, कॉइन्स आणि नोटा आणि सेंटचं कलेक्शन करतोय मी A to Z. आता लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सचे मला 11 अवॉर्ड मिळाले आहेत. याशिवाय पूर्ण वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 25 वर्ल्ड रेकॉर्ड मिळालेले आहेत. आता मी तुम्हाला माझ्या वर्तमानपत्राच्या A to Z या संग्रहाची व्हिडिओ क्लिप दाखवीन. त्याच्यानंतर मला मिळालेले अवॉर्ड दाखवीन. मी छंद वैभवचा सदस्य आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून मी रमण सायन्स सेंटरमध्ये प्रदर्शन लावत असतो. I express my heartiest congratulations on the eve of International Museum Day, 18th May 2020. My name is Prajot Prakash Parinkar, the student of first year robotics engineering from the Niyate University, West Bengal. Being a member of Chanda Vaibhav Nagpur, my hobby is doing origami and solving Rubik's Cube. Origami is the art of paper folding. It is a Japanese art. I do origami models without cutting, without pasting and without sticking. Every year I present this collection in the Raman Science Center, Nagpur. But this year I am sending my video clip. Hope you enjoy. Dil se. This is origami fireworks. This is rose cube.
Origami. Origami is a paper folding art in Nagpur for more than 15 years. Origami is a paper folding art and you don't need blade, scissors, knife or any sharp edge material. Various models of origami. I made various geometrical shape model for this year exhibition. This is a unit. This is unit geometrical model. There are 64 units and finally complete the model. We do not use Fevicol and glue stick, but step by step we made a model for paper folding. This is second model. This is the third geometrical shape of model. This is a cube. Other type of cube. Geometrical shape of pentagon. Geometrical shape of hexagon. Thank you so much for the Chanda Vaibhav and Raman Science Center for giving me the chance. प्रमाणे रामा कीर्ती नागपूर वय वर्ष 63 छंद वैभव नागपूर या संस्थेचा सभासद आहे. छंद वैभव आणि 18 मे हा जागतिक संग्रह दिन असते. या जागतिक संग्रह दिनानिमित्त माझ्याकडे जे संग्रह आहेत जागतिक नोटांच्या मी ते प्रदर्शित करीत आहे. हा निकारागुआ, पराग्वे, कॅनडा, संयुक्त अरब अमीरात, येमेन, व्हेनेझुएला, इस्रायल, भारत, मलेशिया आणि इतर 100 नोटाचा जवळपास संग्रह आहे. नमस्कार, मी विनय निजसुरे, छंदवैभव संस्थेचा स्थापनेपासून सभासद आहे. माझं स्वतःचं मॅचबॉक्सचं कलेक्शन आहे. माझं स्वतःचं असं मत आहे की कुठल्याही प्रकारचं कलेक्शन जेव्हा आपण करतो तेव्हा आपला इतिहास आणि संस्कृती त्यातनं जतन होते. जागतिक संग्रह दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि अशी विनंती करतो की प्रत्येकाने आपल्याला जमेल तसं आणि आपल्या अभिरुचीप्रमाणे कुठल्या वस्तूचा संग्रह करून या उपक्रमाला हातभार लावावा. धन्यवाद. विभिन्न वस्तु संग्रहकर्ताओं को तथा छंद प्रेमियों को मेरा यानी आपके अपने जयंत तेंदुलकर का प्यार भरा नमस्कार. दोस्तों, मैं एक साधारण सा संग्रहकर्ता एवं छंद प्रेमी हूँ. मेरे संग्रह में रिपब्लिक इंडिया के अब तक के डेफिनेटिव एवं कॉमेमोरेटिव कॉइन्स है, इंडियन पोस्टल मिनिएचर सीड्स है तथा भारत के ऐतिहासिक महापुरुषों से लेकर आज तक के अनेकों विशेष व्यक्तियों के 1500 के करीब हस्ताक्षरों का संग्रह है, जिसमें भारत के प्रथम राष्ट्रपति डॉक्टर राजेंद्र प्रसाद, भारत की प्रथम महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी, फील्ड मार्शल KM करियप्पा, गवर्नर कामराज केसरी आदि महापुरुषों के ऑटोग्राफ विशेष है.
मित्रों, मुझे गार्डनिंग का भी शौक है। इसी के चलते मेरे घर के टेरेस गार्डन में पिछले 14 साल से विभिन्न प्रजातियों के 400 के करीब पंछी आते हैं, जिनके लिए मैं अन्न एवं पानी की नियमित व्यवस्था बनाए रखता हूँ। मित्रों, मेरे काष्ठ कलाकृतियों के बारे में भी मैं आपको बताना चाहता हूँ। बांस एवं टीकुड से मैं वुडन क्राफ्ट मिनीचर शौक के तौर पर बनाते रहता हूँ एवं कांच की बोतल के अंदर भी कुछ कलाकृतियाँ मैंने बनाई हैं। तो अभी मैं इसी से आपको रूबरू करना चाहता हूँ। तो चलिए दोस्तों, मेरे द्वारा निर्मित कुछ कलाकृतियों को मैं आपको दिखाना चाहता हूँ। दोस्तों, ये फील्ड मार्शल KM करियप्पा इनका ऑटोग्राफ है, जो कि ओरिजिनल है। इसी के साथ साथ भारत की प्रथम महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी, इनका ये ओरिजिनल ऑटोग्राफ है, जो कि 3/1/74 का लिया हुआ है। इसी के साथ साथ भारत के प्रथम राष्ट्रपति डॉक्टर राजेंद्र प्रसाद, इनका ये ओरिजिनल ऑटोग्राफ, जो कि 26/2/1954 में लिया गया है। इसी के साथ साथ दोस्तों, मैं मेरे द्वारा निर्मित एक भगवद गीता, जिसका साइज केवल 1 इंच बाय ½ इंच है, आपको दिखाना चाहता हूँ, जो कि आप खुले आँख से भी पढ़ सकते हैं। तथा ये कुछ खटिया, चारपाइया, जो कि मेरे द्वारा निर्मित है। इसमें सबसे छोटी खटिया, जिसका साइज 1 सेंटीमीटर बाय ½ सेंटीमीटर है, जिसकी बुनाई भी मैंने स्वयं की है। साथ ही चारपाइयों की बुनाई की अलग अलग डिजाइन, अलग अलग रंगों में। आज़ादी के कार्यकाल का एक प्रमुख शस्त्र चरखा, जो विभिन्न साइजों में। ग्रामीण क्षेत्र के यातायात के संसाधन, बैलगाड़ी, गाड़ा, छकड़ा, जो कि रेस के लिए भी, बैलों के रेस के लिए भी इस्तेमाल किया जाता था, और ये सवारी टांगा। इसी के साथ मेरे कुछ खास कलाकृति के बारे में मैं आपको बताना चाहता हूँ, जो कि मेरे द्वारा निर्मित है। कांच की बोतल कई ब्रेक किए बगैर मैंने उसमें एक पेन स्टैंड बनाया, जो कि आप देख सकते हैं। तथा एक कांच की बोतल को कई ब्रेक किए बगैर माचिस उसमें डाली गई। तथा ये खटिया, अन्य कुछ कलाकृतियाँ, तथा घरेलू उपयोग में आने वाले संसाधनों में या साधनों में एक सोफा सेट, मिनीचर प्रतिकृति है सोफा सेट की। नमस्कार, मी डॉक्टर अनिल मेश्राम. मी छंद वैभव नागपूर या संस्थेचा सदस्य असून मला स्टॅम्प संग्रह, नाणे संग्रह, ॲटोग्राफ आणि अँटिक वस्तू गोळा करण्याचा छंद आहे. मला 2017मध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मिळाला आहे. मी रमन सायन्स सेंटर नागपूरच्या प्रदर्शनात मागील 10-12 वर्षापासून नियमित सहभागी होत असतो. 18 मे 2020 या इंटरनॅशनल म्युझियम डेच्या निमित्ताने मी माझ्या संग्रहातील काही युनिक अँटिक वस्तू प्रदर्शनात ठेवलेल्या आहेत.
माझ्या संग्रहामध्ये हा पैसे खाणारा माणूस जो आहे हा पैसे कसा खातो ते बघा. हे बघा इथं असं पैसे ठेवले की हा बघा कसे पैसे खात होते. हे बघा हे आहे असे पैसे ठेवले की हा बघा पैसे खातो. त्याबरोबरच हा डायना नावाच्या स्त्रीचा पण एक आहे माझ्याकडे. हे पण पैसे कसे खाते ते बघा. आणि ह्याबरोबरच माझ्या संग्रहामध्ये हा फिश प्रकारचा लॉक आहे. त्याबरोबरच हे पितळी स्त्री आहेत आणि हा पितळेचाच टॉयलेट आहे. त्याबरोबर हे कंपास आहेत माझ्याकडे. प्राचीन जुन्या काळामध्ये सागरी सफर करत असताना ह्या दिशादर्शक यंत्राचा उपयोग केला जात असायचा. हा 1952 मधला आहे. हा 1952 मधला आहे. आणि हा 1870 मधला अलेक्झांडर ग्राहम बेलचं चिन्ह असलेला, टेलिफोनचं चिन्ह असलेला हा एक दिशादर्शक यंत्र आहे. त्याबरोबरच 1875 मधला राणी व्हिक्टोरियाच्या काळातला सुद्धा माझ्याकडे कंपास आहे. आणि हा सनडायल आहे माझ्याकडे लंडन इथला. आणि त्या माझ्याकडे संग्रहामध्ये हा सगळ्यात लहान पानपुडा आहे. आणि त्याचीच एक प्रतिकृती, मोठी प्रतिकृती ही आपल्याला इथं प्रदर्शनात बघायला मिळेल. आणि त्या प्रकारे हा पितळेचा आहे, हा तांब्याचा आहे आणि असे वेगवेगळे आपल्याला अँटिक कलेक्शन इथं तुम्हाला बघायला मिळेल. And myself, Makran Bedarkar from Nagpur. Our collection theme is Once in Your Lifetime. We have preserved these historic and rarest moments of life in the form of railway tickets, postal tickets, and telegrams. This is an unique railway ticket which is purchased on 11 December 2013 at 14 hours 15 minutes. Hence there is a rare combination of date and time, and we get a sequence of 11, 12, 13, 14, 15. Similarly, this is the unique postal speed post receipt, a 10-gram envelope. The weight is 10 gram, sent on 11, 12, 13. Time is 14, 15. We get a sequence 10, 11, 12, 13, 14, 15. These are few railway, narrow gauge railway card or manual tickets. And now you are witnessing a historic document. This is the last telegram of the country. A 163-year golden service of telegram services in India stopped on 14th July 2013. And this is the last telegram sent at 23 hours 55 minutes on the 14th July 2013. And it has been recorded in various newspaper, the last telegram of the history. And this is last train, last ticket. SECR Railway has stopped one of its only narrow gauge railway from Itwari to Nagpur, and we have also collected the last train, last ticket. Thank you. नमस्कार मित्रों, मैं विजय पटेल कॉइन एंड करेंसी कलेक्शन करता हूँ. आइए मैं अपना यूनिक कलेक्शन आपके साथ शेयर करता हूँ. दोस्तों ये देखिए, दुनिया का सबसे छोटा नोट, यानी डिनोमिनेशन वाइज मैं बता रहा हूँ, साइज वाइज नहीं है. ये 1 सेंट हांगकांग का है, यानी वहां का 1 पैसा हुआ. आप देख सकते हैं. उसके साथ मैंने इन्फॉर्मेशन कार्ड बनाया है जिसमें नोट के आगे पीछे का फोटो है, कैपिटल साइज है, ओवर रिवर्स में क्या चीज दिया और वहाँ रुपया पैसा कैसे बोलते हैं दिखाया गया. तो ये सबसे छोटा डिनोमिनेशन 1 पैसे का नोट है. उसी के साथ हम देख सकते हैं ये 5 पैसे का नोट है. उसके नीचे देख सकते हैं 10 पैसे का नोट है मंगोलिया का. ये नॉर्थ कोरिया का 15 पैसे का नोट है. ये वैसे ही 20 पैसे का नोट है. ये 25 पैसे का नोट है. ये सारे पैसे के नोट है. ये 50 पैसे. ये आप देख सकते हैं 2.5 रुपए का नोट,
इंडोनेशिया का, ये 3 रुपए का। एक छोटा यूनिक नोट है जो $4.5 का है, ये आप देख सकते हैं, रशिया का है। वैसे ये $7 लक्की 7 नंबर है, ये 15 रुपए है, ये 25 रुपए है। आप ये देख सकते हैं 45 रुपए का नोट। एक ये यूनिक स्क्वायर नोट है थाईलैंड का 60 बाथ यानी 60 रुपए का। वैसे ही आप देख सकते हैं ये 75 रुपए का नोट है, ये 3000 का है, ये 20,000 का है। इसमें गणेश जी छपे हुए हैं इंडोनेशिया के नोट में। ये आप 25,000 का देख सकते हैं नोट, इराक का नोट है। ये 30,000 का नोट है, ये 1 लाख का नोट है। ये पॉलीमर नोट है जो प्लास्टिक नोट बोलते हैं हम। ये वैसे ही 2.5 लाख का नोट है, 2.5 लाख। ये 7.5 लाख है। इसमें फिर 10 लाख 20 लाख आते हैं। ये 50 लाख का नोट है। इसी में हम आगे बढ़ते हैं, 2 करोड़ 5 करोड़, ये 10 करोड़ का नोट है। इसी में फिर अरब आते हैं तो ये 5 अरब का नोट है, ये 25 अरब का नोट है। और इसी में हम आगे चाहे तो ये 5 खरब का नोट। और ये सबसे बड़ा डिनोमिनेशन है $100 ट्रिलियन जिम्बाब्वे का नोट है, आप देख सकते हो। ये सबसे बड़ा डिनोमिनेशन जो अब तक पेपर मनी में छपा है, करेंसी नोट में छपा है। धन्यवाद दोस्तों। Folding gramophone record disc introduced by Polydor for the first time for the film Dharmaveer is a very rare disc, and it is a stereo disc, so you can enjoy the dialogues and songs of the great film Dharmaveer. Who can forget the film Sholay? The Polydor has introduced for the first time a platinum disc for the film Sholay. There are 3 discs having dialogues of the film, the background music, and important hit scenes of the film. Thakur Singh, Thakur Baldev Singh, as you all know, Dharmendra, Amitabh Bachchan, and the very famous dialogue, कितने आदमी थे। No one will forget the dance of Holi, Basanti. Hope you will enjoy this great epic of our century, Sholay. One of the best music मी सुधाकर सामा, 80 वर्षीय। मला लहानपणापासून वेगवेगळे पोस्टाची तिकिटे, देशी विदेशी नाणी, नोटा आणि आवडती गाणी 1931 पासूनची हिंदी सिनेमातील गाणी आजपर्यंत माझ्या संग्रहामध्ये आहे। आज मी तुम्हाला जी तिकिटे दाखवणार आहे त्यामध्ये 1854 साली निघालेलं पहिलं ईस्ट इंडिया कंपनीचं तिकीट, तसेच तिथून 1947 पर्यंत ब्रिटिश अंमलातील काही तिकिटे, 1947 साली आपण स्वतंत्र झाल्यानंतर 1950 माझ्या संग्रहातील काही निवडक तिकिटे आज तुम्हाला मी इथे दाखवणार आहे। भारतामध्ये हिंदुस्थानमध्ये ब्रिटिशांचं राज्य स्थापन झालं त्यावेळेला पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीला
त्यांनी परवानगी दिली होती करण्यासाठी. त्यांनी काढलेलं भारताचं हिंदुस्थानचं पहिलं तिकीट. हे विक्टरी ऑफ कमोमरेशन म्हणजे दुसरी जगातली वर्ल्ड वॉर जिंकल्याबद्दल ब्रिटनने काढलेली ही तिकीट आहे. नंतर दिल्ली ही ब्रिटिशांनी आपली राजधानी ठरवली आणि त्यानिमित्त ते सेलिब्रेट करण्यासाठी म्हणून तिथले लँडमार्क्स त्यांनी घेतले. त्यातला हा इंडिया गेट. या तिकिटांपासून प्रथम त्यांनी चित्र छापायला सुरुवात केली. तोपर्यंत फक्त राजांचे डोके किंवा राण्यांचे डोके फक्त छापत असत. नंतर हे सिल्वर ज्युबिली ऑफ किंग जॉर्ज V त्यानिमित्त हे तिकीटं काढले. त्यातले हे गेटवे ऑफ इंडिया मुंबई. तसंच 1929 साली एअरवेलसाठी वेगळी तिकीटं छापण्यात आली. त्यातली हे तिकीट आहे. नंतर आपली डाक बद्दल लोकांना विश्वास वाटावा की आम्ही कशा परिस्थितीत तुमचे पत्र पाठवण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये डाक राहणार, डोलक्काट, टांगा, उंट, गाडी, बोट, विमान. नंतर भारत ही संतांची भूमी आहे. त्यामध्ये हे जे मोठे मोठे कवी आणि संत होऊन गेले त्यामध्ये रवींद्रनाथ टागोर, तुलसीदास, मीराबाई यांचं काम होतं. 1955 साली पंचवार्षिक योजनेनिमित्त काढलेली ही तिकीटं. त्याच्यात मुंबई, कांचनगंगा आणि मद्रास, कलकत्ता यांच्यावर ही तिकीटं काढण्यात आली. गांधीजींचा मृत्यू झाल्यानंतर 1948 साली तिकीटं काढण्यात आली त्यांच्या स्मृतीनिमित्त. ही तिकीटं स्वित्झर्लंडमध्ये छापण्यात आलेली आहेत. त्यातील हे तिकीटं. नंतर हे गांधीजींनी दांडी यात्रा केली आणि मिठाचा सत्याग्रह केला त्यावेळेला त्यानिमित्त काढलेली ही तिकीटं. नंतर भारत 1947 साली स्वतंत्र झाला त्यानिमित्त काढलेली ही 3 तिकीटं. त्यामध्ये झेंडा, अशोकस्तंभ आणि विमान. तसंच 1950 साली आपण प्रजासत्ताक झालो त्यानिमित्त सेलिब्रेट करण्यासाठी ही 4 तिकीटं काढण्यात आली. भारतामध्ये अत्यंत जुनी संस्कृती असल्यामुळे खूप आर्किटेक्चरल गोष्टी भारतात झालेल्या आहेत. ते दाखवण्यासाठी म्हणून हे चित्तोडगड, कुतुब मिनार, ताजमहाल, लाल किल्ला याची तिकीटं काढण्यात आली. भारत हा युनिव्हर्सल पोस्टल युनियनचा मेंबर आहे आणि त्यामुळे आपण भारतीय पैशात अमेरिकेला लेटर जातं. खरं भारताच्या रुपयाला अमेरिका मानत नाही, परंतु युनिव्हर्सल पोस्टल युनियनचा तो मेंबर असल्यामुळे हे या तिकिटांना काढण्यात आलं. नंतर आपण आता इतक्यातच पाहिलं असेल की रामायण, महाभारत हे लोकांना घरात ठेवण्यासाठी म्हणून दूरदर्शनने 87 साली झालेले रामायण आणि दूरदर्शनवरती महाभारतवरती हे एपिसोड महाकाव्य आपल्याला दाखवण्यात आले. त्याच्याबद्दल काढलेली ही तिकीटं.